सातारा जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफी मिळावी। सातारा जिल्ह्यातून जाणारा पुणे बेंगलोर नॅशनल हायवे वरती आणेवाडी आणि तासवडे या ठिकाणी दोन्ही बाजूला टोल नाका आहे। सातारा जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हांतर्गत जरी कुठेही जायचे झाल्यास तरी अत्यंत कमी अंतरासाठी अन्यायकारक अशी टोलची रक्कम भरावी लागते। ही सातारकर नागरिकांची अक्षरशः लूट आहे आणि या गोष्टीमुळे बऱ्याचदा स्थानिक नागरिकांनी टोल प्रशासन यांचे वारंवार वाद होत असतात। वास्तविक आम्ही एका बाजूला रोड टॅक्स भरत असताना आणि गेले जवळजवळ 20 वर्षे हा अन्यायकारक टोल भरत असून देखील हा टोल हटवला जात नाही। याबाबत येत्या 15 दिवसात आपण ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा सातारा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 15 जानेवारी 2024 रोजी आणेवाडी टोलनाका परिसरात दुपारी 12 वाजता तीव्र निदर्शने करण्यात येतील आणि टोल माफीसाठी तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल। यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास संपूर्णपणे आपले प्रशासन जबाबदार असेल अशी आक्रमक भूमिका शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी मांडली आहे। यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हा यांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेचा प्रमुख मुद्दा असा होता, येत्या 15 तारखेला आणेवाडी टोल नाका या ठिकाणी सातारा जिल्हावासीय यांना 100% टोल माफी मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत। त्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद होती। सातारकरांवरती अन्यायकारक पद्धतीनं टोल वसुली होते। जिल्ह्यातल्या जिल्ह्यात प्रवास करताना कित्येक वेळा अत्यंत कमी अंतरासाठी आमच्याकडे पूर्ण अंतराचे पैसे वसूल केले जातात। सातारमधून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आम्ही कराडकडे जाऊ देत किंवा डाव्या बाजूला आम्ही वाईकडे जाऊ देत, दोन्ही बाजूला जाताना आम्हाला अन्यायकारक पद्धतीने टोल भरावे लागत आहेत। हा कराडवासियांवरती सुद्धा अन्याय आहे, सातारावासियांवरती अन्याय आहे आणि जिल्ह्यातल्या इतर तालुकावासियांवरती मोठ्या स्वरूपातला अन्याय आहे। गेले कित्येक वर्ष झालं ही टोल वसुली सुरू आहे। अजून किती वर्ष सातारकरांना याला सामोरं जावं लागणार आहे याची माहिती नाही। दरवेळेस टोलची मुदत संपत आली की नवीन लेन सुरू करायच्या, हा एक नवीनच धंदा सातारा जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। हा धंदा बंद झाला पाहिजे। सातारा जिल्हावासियांना टोल माफी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। कधी 15 तारखेला 15 आंदोलनाचं स्वरूप काय असेल? आंदोलनाला आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून उठणार नाही। काय काय प्रमुख मागण्या असणार? सातारा जिल्हावासियांना टोल माफी संपूर्णपणे झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे।